तर शालिनीताई पाटलांनी नैराश्यपोटी विधान केल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। शालिनीताई पाटलांच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नये असं चाकणकर म्हणतात। तर अजित पवार 25,000 कोटींचा घोटाळा करून सत्ता भोगत आहेत। अजित पवारांना जेलमध्ये जावं लागणार अशी टीका शालिनी पाटील यांनी केली होती। त्याला आता चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय। 1000 कोटीचा घोटाळा करून एक आरामात राज्याची सत्ता भोगतोय, ते जेलमध्ये असणार। आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते। तोंड लपवायला जागा राहणार नाही इतका तो बाद होईल समाजातनं। म्हणजे 500 रुपयाची लाच घेतली म्हणून कारकुनाला शिक्षा होती। पुढच्या 15 दिवसात माझा अर्ज दाखल होईल कोर्टात। फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालावा अशी विनंती करणार। इतरांची राजकीय भविष्यवाणी करणाऱ्या शालिनीताई पाटील पाठीमागे एकदा पांडित्य करताना म्हणाल्या होत्या, नेहरू गांधी ज्यावेळेस तुरुंगवास भोगत होते त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये मंत्री होते। इतकी तर शालिनीताई पाटील यांची हुशारी। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यावरती त्यांनी टीका केली, आदरणीय पवारसाहेबांवरती टीका केली आणि आता आदरणीय दादांवरती सातत्याने टीका करतात। एकंदरच त्यांची सगळी विधानं पाहिली तर लक्षात येतं की त्यांना आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्याच्या पोटी ते करत असलेली विधानं। त्यामुळे शालिनीताईंच्या वक्तव्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही।